Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar Yasri Patil Vidya Mandir Junior College, Islampur. Last time we had started the chapter electrochemistry. What is electrochemistry? याच्याबद्दलची डेफिनेशन आपण बघितलेली होती. Electrochemistry is a branch of physical chemistry which deals with study of interconversion between electrical energy and chemical energy. हा पॉईंट आपण पाठीमागं डिस्कस केलेला होता की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जी या दोघांच्या इंटरकन्व्हर्जनचा आपण स्टडी करणार आहोत. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट हिअर इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स कोणाला म्हणायचं याच्याबद्दलची डेफिनेशन सुरुवातीला दिलेली आहे आणि त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे सेल्स, मग त्याच्यामध्ये पुन्हा आपण इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करणार आहोत. त्याच्यामधले जे एक्झाम्पल असतील त्यांचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, केमिकल रिएक्शन कशा पद्धतीनं घडतात याच्याबद्दलचं डिस्कशन आता इथून पुढच्या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. सो लेट स्टार्ट. इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल कोणाला म्हणायचं तर इलेक्ट्रोकेमिकल सेल consist of two metal plates or carbon rods. These electronic conductors are dipped into electrolytic or ionic conductor. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे सेल हे एक अशा प्रकारचं डिव्हाइस असेल. सपोज आपण असं कन्सिडर करूया, हा एक कंटेनर आहे, हे एक डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये दोन मेटल प्लेट इमर्स केलेले असतील आणि ह्या ज्या मेटल प्लेट असतील त्या कधी कार्बनच्या म्हणजेच ग्रॅफाईटच्या सुद्धा असू शकतात. ह्या दोन्ही प्लेट एकमेकांना एक्सटर्नल सर्किटनं या पद्धतीनं जोडलेल्या असतात. अँड दीज इलेक्ट्रोड्स आर डीप्ड इन टू द इलेक्ट्रोलायटिक ऑर आयोनिक कंडक्टर्स. म्हणजे इथं तुम्हाला इलेक्ट्रोलायटिक किंवा आयोनिक कंडक्टर दिसेल की ज्याच्यामध्ये ह्या दोन मेटल स्ट्रीप किंवा मेटलचे रॉड असतील किंवा ग्रॅफाईटचे रॉड असतील ते डीप केलेले लक्षात येतील. हे असं पण असू शकतं की ज्याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे कंटेनर असतील, याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड आणि दुसऱ्यामध्ये एक इलेक्ट्रोड म्हणजे ज्याला मेटल आपण असं म्हणतो तो डीप केलेला असेल. हे दोन्ही एकमेकांना एक्सटर्नल सर्किटनं जोडलेले असतील आणि हे जे दोन्ही इलेक्ट्रोड असतील ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये किंवा आयनिक कंडक्टरमध्ये डीप केलेलं असेल. सो पुन्हा एकदा इलेक्ट्रोकेमिकल सेल्सच्या बाबतीमध्ये आपण सांगतो इट कन्सिस्ट टू मेटल प्लेट्स की ज्याच्यामध्ये दोन मेटल प्लेट्स असणार आहेत किंवा त्याच्यामध्ये ग्राफाईट रॉड असणार आहेत आणि हे जे असतील these electronic conductors are dipped into electrolytic or ionic conductor की ज्याला आपण एक्झाम्पल सोडियम क्लोराईडसारखं घेऊ शकता की ज्याचं डिसोसिएशन होऊ शकतं, ज्याचं आयनायझेशन होऊ शकतं, ज्याचं लायसिस होऊ शकतं, त्याच्यामध्ये हे मेटल जे रॉड असतील ते डीप केलेले असतील. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स हा पॉईंट आपण इथे डिस्कस करणार आहे. कॅन यू रिकॉल म्हणूनचा एक क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये असं विचारलं आहे what is the reaction involving transfer of electrons from one chemical species to another called. म्हणजे त्यांनी क्वेश्चन असा विचारला की ती अशी कोणती रिएक्शन आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन होतं एकाकडून दुसऱ्याकडं. म्हणजे जर सपोज आपण एक्झाम्पल असं घेतलं Zn+2 when they treated with copper it will form Cu+2 plus Zn. आता ह्या रिएक्शनमध्ये नेमकं काय झालं तर तुमच्या लक्षात येईल की तिथं कॉपर जो आहे तो न्यूट्रल आहे, पण या कॉपरनं स्वतःचे दोन इलेक्ट्रॉन जर या Zn+2ला देऊ केले तर हा +2 चार्ज हा न्यूट्रलाइज होणार आहे अँड इट बिकम्स न्यूट्रल झिंक. बट ह्या कॉपरनं दोन इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं ह्या कॉपरवरती चार्ज आला +2. म्हणजे ही रिॲक्शन तुम्हाला अशा पद्धतीने दिसतीये की ज्याच्यामध्ये एका स्पेसिसनं स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन्स लूज केलेले आहेत. इथं तुमच्या लक्षात येतं कॉपरनं स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन हे लूज केलेत अँड इट बिकम्स Cu+2. हे लॉस झालेले दोन इलेक्ट्रॉन कॉपरकडूनचे आहेत ते Zn+2नं स्वतःकडे गेन केलेले आहेत अँड इट बिकम्स Zn न्यूट्रल. म्हणजे Zn+ जो 2 चार्ज होता तो -2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं याच्यावरती हा कुठल्याही प्रकारचा चार्ज नसलेला न्यूट्रल असा झिंक आपल्याला मिळाला. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं की एका स्पेसिसनं इलेक्ट्रॉनचा लॉस केला आणि एका स्पेसिसनं इलेक्ट्रॉनचा गेन केला. जेव्हा अशा प्रकारचा लॉस किंवा गेन एकाच रिएक्शनमध्ये घडत असेल तेव्हा त्या रिएक्शनला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. ॲक्च्युली रेडॉक्स रिएक्शन इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. when there is a loss of electron it is said to the oxidation, when there is a gain of electron it is said to the reduction, and when both a process occurs simultaneously it is said to the redox reaction.
म्हणजे जेव्हा एखाद्या रिॲक्शनमध्ये ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो तेव्हा तिथं एकतरी ऑक्सिडेशन होईल किंवा दुसरं रिडक्शन होईल आणि दोन्ही गोष्टी जर सायमल्टेनियसली घडल्या तर त्या रिॲक्शनला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये हा जो रेडॉक्स रिॲक्शन पॉईंट जो आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन ज्या रिॲक्शन आहेत त्या फार महत्त्वाचा रोल इथं पार पाडताना तुम्हाला लक्षात येतील. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेलच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत की ज्याच्यातली एक टर्म आपण इथं बघतोय ती म्हणजे इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड कोणाला म्हणायचं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोकेमिकल सेल इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये काय असतं तर एक कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये दोन मेटल रॉड किंवा ग्राफाईटचे जे रॉड असतील ते इमर्स केलेले असतात आणि हे दोघं एकमेकांना एक्सटर्नल सर्किटच्या साह्यानं जोडलेले असतील. आता हे दोघं एकमेकांना जोडल्यानंतर हा जो कोणी असेल किंवा हा जो कोणी असेल त्याला इलेक्ट्रोड असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कोणीतरी एक ॲनोड असेल किंवा एकतरी कॅथोड असेल. मग इलेक्ट्रोडची डेफिनेशन देताना असं सांगितलं जातं की सरफेस ऑफ मेटल रॉड ऑन विच ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन रिॲक्शन ऑकर्स दे आर सेड द इलेक्ट्रोड्स. म्हणजे हे अशा प्रकारचे रॉड्स आहेत की ज्यांच्या सरफेसवरती एकतरी ऑक्सिडेशनची रिॲक्शन होऊ शकते किंवा रिडक्शनची रिॲक्शन होऊ शकते तेव्हा त्यांना आपण इलेक्ट्रोड्स असं म्हणू शकतो. म्हणून डेफिनेशनकडे जाताना मी असं सांगतो इलेक्ट्रोड्स आर दी मेटल सरफेसेस ऑन विच ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन रिॲक्शन ऑकर्स. आता हे जे इलेक्ट्रोड्स आत्ताच मी बोललो देर आर टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. मग त्याच्यामध्ये आपण एक सांगणार आहे ॲनोड आणि जो दुसरा असणार आहे तो असणार आहे कॅथोड. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ॲनोड आणि कॅथोड हे दोन टाईप सांगितले जातात इलेक्ट्रोडचे. ॲनोड नेमकं कुणाला म्हणायचं द सरफेस ऑफ इलेक्ट्रोड ऑन विच ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑकर्स दॅट सेड द ॲनोड्स. म्हणजे ज्या इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशनची रिॲक्शन होणार आहे. आता इथं ऑक्सिडेशन म्हणजे काय हे मगाशी सांगितलं आपण वेन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इट इज सेड द ऑक्सिडेशन अँड वेन देर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इट इज सेड द रिडक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शनच्या डेफिनेशन आपण 11th बघितलेल्या आहेत. आपण इथं आता सांगतोय ॲनोड इज द इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑकर्स ॲट विच देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अँड कॅथोड इज द इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन ऑकर्स. रिडक्शन म्हणजे काय तर देर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. दरफोर इथं पुढे जातो आपण की नेट सेल रिॲक्शन म्हणजे काय असू शकतं. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये कंटेनर असणार आहे त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड इमर्स केलेले असणार आहेत. ते इमर्स कशामध्ये करतोय तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये आपण हे इमर्स केलेले असणार आहे. एका इलेक्ट्रोड जर आपण ॲनोड घेतला तर दुसरा इलेक्ट्रोड हा ऑब्व्हियसली कॅथोड असणार आहे. एकावरती ऑक्सिडेशनची रिॲक्शन होणार आहे म्हणजे जो ॲनोड असेल त्याच्यावरती ऑक्सिडेशनची रिॲक्शन आणि जो कॅथोड असेल त्याच्यावरती रिडक्शनची रिॲक्शन होणार आहे. आणि पूर्ण सेलचा विचार करत असता जी ऑक्सिडेशनची आणि रिडक्शनच्या रिॲक्शनची सम असणार आहे तेव्हा त्याला आपण नेट सेल रिॲक्शन किंवा त्याला ओव्हरऑल सेल रिॲक्शन असा वर्ड आपण इथं वापरणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा मी ह्या सगळ्या गोष्टी रिपीट करतो. आत्ता मी सांगितलं इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये इलेक्ट्रोड कोणाला म्हणायचं द मेटल रॉड ऑन which oxidation or reduction reaction occurs they are said to be the electrodes. There are two types of electrodes, one is the anode and another is the cathode. The electrode at which oxidation reaction occurs that's said the anode. The electrode at which reduction reaction occurs that's said the cathode. आणि ह्या दोघांनी रिॲक्शनची जेव्हा सम होते तेव्हा त्याला ओव्हरऑल सेल रिॲक्शन किंवा नेट सेल रिॲक्शन असं म्हटलं जातं. देर आर सम इलेक्ट्रोकेमिकल सेल at which though oxidation or reduction reaction occurs but they do not take part in a chemical reaction they are said to the inert electrodes. म्हणजे आणखीन एक छोटीशी टर्म इथं मी इंट्रोड्यूस करतोय इनर्ट इलेक्ट्रोडची. इनर्ट इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं की असे इलेक्ट्रोड की ज्यांच्यावरती ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन घडेल बट दे डू नॉट पार्टिसिपेट इन अ रिॲक्शन दे आर सेड टू द इनर्ट इलेक्ट्रोड. म्हणजे जे रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होणार नाही आहेत पण स्वतःचा सरफेस मात्र रिॲक्शन घडण्यासाठी प्रोव्हाइड करतील तेव्हा त्यांना आपण इनर्ट इलेक्ट्रोड असं म्हणणार आहे. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की कॅथोड आणि ॲनोडच्या डेफिनेशन इथं दिलेल्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही सेलच्या बाबतीमध्ये जे दोन इलेक्ट्रोड असतात जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये डीप केलेलं असतात एक्सटर्नली एकमेकांना जोडलेले असतात मग त्याच्यापैकी एक असतो कॅथोड आणि एक असतो ॲनोड. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की इट इज कॅथोडची डेफिनेशन देताना इट इज ॲन इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन टेक्स प्लेस. ज्या इलेक्ट्रोडवरती रिडक्शन रिॲक्शन घडते रिडक्शन म्हणजे काय असणार आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे आपण 11th डेफिनेशन बघितली रिडक्शनसाठीची. ऑक्सिडेशनमध्ये काय असणार आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन.
ज्या इलेक्ट्रोडवरती रिडक्शनची रिएक्शन घडणार आहे तेव्हा त्याला आपण कॅथोड असं म्हणणार आहे, आणि ज्या इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशनची रिएक्शन घडणार आहे तेव्हा त्याला आपण ॲनोड म्हणणार आहे. म्हणजे इथं दोन डेफिनेशन तुम्ही डोक्यात ठेवायचे आहेत की कॅथोड इट इज अन इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस. At this electrode, the species undergoes reduction, that is gain of electron. गेन म्हणजे ज्या स्पेसिसनं रिडक्शन केलेलं असेल, गेन केलेलं असेल त्याचं रिडक्शन करायचं काम इथं कॅथोडवरती होतं. आणि ॲनोडच्या बाबतीमध्ये इट इज अन इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ॲट दिस इलेक्ट्रोड द स्पेसिस अंडरगोईंग ऑक्सिडेशन दॅट इज लॉसेस इलेक्ट्रॉन्स. जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस होणार आहे तेव्हा त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. जेव्हा इलेक्ट्रॉनचा गेन होणार आहे तेव्हा आपण रिडक्शन म्हणतोय. रिडक्शन ज्या इलेक्ट्रोडवरती होतं त्याला कॅथोड असं म्हणायचं, आणि ऑक्सिडेशनच्या इलेक्ट्रोडवरती होतं त्याला आपण ॲनोड असं म्हणणार आहे. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो. देर आर टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्सच्या दोन प्रकार पडतात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये कंटेनर असतो, त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड इमर्स केलेले असतात. इलेक्ट्रोड कशामध्ये इमर्स केले जातात तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये किंवा आयनिक सोल्युशनमध्ये डीप केलेले असतात. मग देर आर टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स अकॉर्डिंग टू देअर फंक्शनिंग. त्यांचं काम कशा पद्धतीनं चालतं त्याच्यानुसार दोन प्रकारचे सेल्स सांगितले जातात, आणि त्याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश डायरेक्ट करतो. आणि त्याच्यातला फर्स्ट पॉईंट इथं मी डिस्कस करणार आहे की तो आहे इलेक्ट्रोलायटिक सेल अँड व्होल्टाईक सेल. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेलचं क्लासिफिकेशन करताना इलेक्ट्रोकेमिकल अँड व्होल्टाईक सेल अशा प्रकारचं क्लासिफिकेशन आपण त्यांच्यामध्ये करू शकता. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सेलच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल पहिल्यांदा सांगतो, म्हणजे हा पॉईंट आहे तो बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर होईल. इलेक्ट्रोलायटिक सेलच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं व्होल्टमीटर किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग. आणि व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं डॅनियल सेल किंवा ड्राय सेल. ड्राय सेल आपल्या घरामध्ये जे सेल असतात आपण जे क्लॉकमध्ये वापरतो किंवा रिमोटमध्ये जे आपण वापरतो ते ड्राय सेल जे आहेत ते व्होल्टाईक सेल म्हणून ओळखले जातात. आणि इलेक्ट्रोप्लेटिंगची जी प्रोसेस आहे की जिथं आपण इलेक्ट्रोलायटिक सेल ही कन्सेप्ट वापरणार आहोत. सो याचा डिस्टिंग्विश करत असताना आपण इथं तुमच्यासमोर इथं हा डिफरन्स दिसतो की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल, व्होल्टाईक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल कशासाठी वापरले जातात? इट इज यूज्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. आणि इथं ऑब्व्हियसली त्याच्या उलटं असणार आहे केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय सांगितलं? इट इज अ इंटर कन्व्हर्जन बिटवीन केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इथं मला हे सांगायचं आहे की इलेक्ट्रोलायटिक सेल जे असतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिकल एनर्जी असते आणि त्याचं कन्व्हर्जन केमिकल रिॲक्शनमध्ये किंवा केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. आणि इथं मात्र व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये आपण सांगणार आहोत, व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा केमिकल रिॲक्शन घडतात आणि त्याचं कन्व्हर्जन परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये घडतं. म्हणजे आपल्या घरामध्ये असलेला जो ड्राय सेल आहे, आपण क्लॉकमध्ये जो वापरलेला सेल आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन घडतात आणि रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते. पण जेव्हा आपण इलेक्ट्रोप्लेटिंग करणार आहे तेव्हा पहिल्यांदा करंट प्रोव्हाइड करतो आणि करंट प्रोव्हाइड केल्यानंतर तिथं केमिकल रिॲक्शन घडतात. म्हणून हा डिफरन्स लक्षात ठेवायचा पहिला. इन केस ऑफ द इलेक्ट्रोलायटिक सेल इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. इन केस ऑफ द व्होल्टाईक सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यानंतर सेकंड डिफरन्स दिला, इथं इलेक्ट्रोलायसिस होतं. म्हणजे जे आयनिक सोल्युशन असेल त्याचं लायसिस होतं, त्याचं ब्रेकिंग होतं. इथं मात्र इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे इलेक्ट्रोलायसिस झाल्यानंतर कॅटायन किंवा ॲनायन तयार होतात, म्हणजे केमिकल रिॲक्शन घडते. म्हणजे करंट पास केला आणि इलेक्ट्रोलायसिस झालं, म्हणजे आयनायझेशन झालं. आणि इथं मात्र पहिल्यांदा रिएक्शन झाल्या आणि इथं जनरेट काय झाली तर इलेक्ट्रिसिटी. म्हणून व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. इलेक्ट्रोलायटिक सेलच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रोलायसिस घडतं. म्हणजे जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन किंवा आयनिक सोल्युशन आपण घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोड आपण डीप केलेलं आहे त्यांचं आयनायशन किंवा डिसोसिएशन होतं. इथं दिलं थर्ड डिफरन्स जो दिला की जो असा ॲनोड ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. आपण याच्याबद्दल डिस्कशन ह्या दोन्ही सेलच्या बाबतीमध्ये करणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा हा डिफरन्स मी तुमच्या पुढे एक्सप्लेन करणार आहे की इलेक्ट्रोलायटिक सेलच्या बाबतीमध्ये ॲनोड हा पॉझिटिव्ह असतो, व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये ॲनोड ॲक्वायर निगेटिव्ह चार्ज. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ॲनोड कुणाला म्हणायचं की ज्याच्यावरती ऑक्सिडेशन घडतं त्याला ॲनोड म्हणायचं. इथं इलेक्ट्रोलायटिक सेलच्या बाबतीमध्ये ऑक्सिडेशन हे पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या इलेक्ट्रोडवरच होतं की ज्याला आपण ॲनोड म्हणणार आहे.
आणि व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये ऑक्सिडेशन आहे ते निगेटिव्ह चार्ज असलेल्या इलेक्ट्रोडवर होतं, ज्याला आपण ॲनोड असं म्हणणार आहे. म्हणून इथं थर्ड डिफरन्स, ॲनोड इज पॉझिटिव्ह चार्जड आणि इथं ॲनोड इज निगेटिव्ह चार्जड. ऑब्वियसली कॅथोडच्या बाबतीमध्ये मग कॅथोड ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज, कॅथोड ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. व्होल्टाईक सेलमध्ये कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये कॅथोड हा निगेटिव्ह असतो. एक्झाम्पल बघत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. पुढे जातो आपण. इलेक्ट्रिक करंट इज यूज टू ब्रिंग नॉन स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. हे बघा, इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिकल एनर्जी वापरायची आहे आणि नंतर केमिकल रिॲक्शन घडणार आहेत. आणि व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा केमिकल एनर्जी वापरणार आहे आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी त्याच्यातून जनरेट होणार आहे. म्हणून इलेक्ट्रिक करंटचा वापर करून ज्या रिॲक्शन घडणार नाही आहेत त्या घडवून आणल्या जातात, म्हणून त्याला आपण नॉन स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणणार आहे. म्हणजे करंटचा वापर करून जेव्हा एखादी रिॲक्शन घडवून आणली जाते, जी स्वतःचे स्वतः न घडता इलेक्ट्रिक करंटमुळे घडणार आहे, तर म्हणून त्या रिॲक्शनला आपण नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणणार आहे. इथं मात्र पहिल्यांदा केमिकल रिॲक्शन घडणार आहेत आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणून इथल्या ज्या रिॲक्शन असतील त्या सगळ्या स्पॉन्टेनियस असतील. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे की इलेक्ट्रोलायटिक सेलच्या बाबतीमध्ये redox reactions are non-spontaneous and which are forced to occur by electric current. इलेक्ट्रिक करंटमुळे ह्या रिॲक्शन घडणार आहेत म्हणून त्या नॉन स्पॉन्टेनियस. व्होल्टाईक सेलच्या बाबतीमध्ये मात्र सुरुवातीला रिॲक्शन घडणार आहे, ती स्वतः घडणार आहे, दॅट्स वाय इट इज सेट द स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. नेक्स्ट डिफरन्स तुम्हाला इथं दिसतं. ऑक्सिडेशन ऑकर्स ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आत्ताच सांगितलं ॲनोड हा पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्यावरती ऑक्सिडेशन होणार आहे. इथं मात्र ऑक्सिडेशन ऑकर्स ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड अँड रिडक्शन ऑकर्स ॲट अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. इथं रिडक्शन ऑकर्स ॲट अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आपण डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे ॲनोडवरती नेहमीच ऑक्सिडेशन होतं, कॅथोडवरती नेहमीच रिडक्शन होतं. पण इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ॲनोड हा पॉझिटिव्ह असतो आणि व्होल्टाईक सेलमध्ये ॲनोड हा निगेटिव्ह असतो. सिमिलरली कॅथोड हा इकडे निगेटिव्ह आणि इकडं कॅथोड हा पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. पुढचा डिफरन्स आपल्याला इथं दिसतो. बोथ द इलेक्ट्रोड्स आर प्लेस्ड इन द सोल्युशन ऑर मोल्टन इलेक्ट्रोड इन द सेम कंटेनर. म्हणजे एकच कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट किंवा आयनिक सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन इमर्स केले जातात. कुठं? इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये. बट इन केस ऑफ द व्होल्टाईक ऑर गॅल्व्हॅनिक सेल, टू हाफ सेल्स आर सेटअप ऑफ डिफरंट कंटेनर्स अँड कनेक्टेड थ्रू सॉल्ट ब्रिज ऑर पोरस पार्टिशन. इथं असं म्हटलं जातं की जेव्हा व्होल्टाईक सेल असेल तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये दोन वेगळ्या प्रकारचे कंटेनर घेतले जातात. याच्यामध्ये ॲनोड आणि याच्यामध्ये कॅथोड इमर्स करून दोघे एकमेकांना एक्सटर्नल सर्किटनं जोडले जातात. दोन्ही कंटेनर एकमेकांना सॉल्ट ब्रिज किंवा पोरस पार्टिशनच्या माध्यमातून जोडलेले असतात. म्हणजे इथं मला एवढंच सांगायचं आहे, इन केस ऑफ द व्होल्टाईक सेल देर आर टू डिफरंट हाफ सेल्स and there is a two different oxidation and reduction reaction occurs at respective container. But in case of the electrolytic cell there is only one container. इलेक्ट्रोलायटिक जेव्हा सेल असेल तेव्हा तिथं एकच कंटेनर असणार आहे, इथं मात्र दोन हाफ सेल असलेले तुमच्या लक्षात येतील. नेक्स्ट डिफरन्स जो तुम्हाला इथं दिसतोय, द इलेक्ट्रॉन्स आर फोर्स बाय द बॅटरी टू फ्लो नॉन स्पॉन्टेनियसली फ्रॉम पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड टू निगेटिव्ह इलेक्ट्रॉन. इथं लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉन्स आर फोर्स बॅटरी टू फ्लो नॉन स्पॉन्टेनियसली फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे फ्लो होतील. इथे मात्र इलेक्ट्रॉन फ्लो स्पॉन्टेनियसली फ्रॉम निगेटिव्ह इलेक्ट्रोड टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. इथं निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं, इथं असणार आहे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. कशा पद्धतीनं हे वर्किंग चालतं याच्याबद्दलचं डिस्कशन आपण पुढं करणारच आहोत. इथं आपण देतो इलेक्ट्रिसिटी इज अ कन्झ्युम्ड इन दिस प्रोसेस. इथं इलेक्ट्रिसिटी वापरली जाते इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये, इथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. इथं आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं एक डिफरन्स की इथं करंट वापरून केमिकल रिॲक्शन घडणार आहे, इथं केमिकल रिॲक्शन घडल्यामुळं करंट किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. म्हणून इथं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली, इथं इलेक्ट्रिसिटी वापरली गेली. याचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला व्होल्टमीटर, इलेक्ट्रोप्लेटिंग एटसेट्रा. आणि इथं डॅनियल सेल, ड्राय सेलसारखे एक्झाम्पल दिलं. या सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कसं चालतं याच्याबद्दलचं डिस्कशन आपल्याला पुढं दिलेलं आहे. सो पुन्हा एकदा ह्या डिफरन्सकडे आपण येणार आहे जेव्हा ह्या सेलचा आपण स्टडी करूया आणि नंतर पुन्हा एकदा हा सगळा डिफरन्स आहे तो पुन्हा एकदा रिकॉल करूया. सो नेक्स्ट पार्टकडे जातो आपण की ज्याच्यामध्ये आपल्याला आता डिस्कस करायचं आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलायसिस झाल्यानंतर काय होऊ शकतं? ॲक्च्युली तो तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सेल दिसेल. आत्ताच आपण डिफरन्स बघितला इलेक्ट्रोकेमिकल सेल आणि गॅल्व्हॅनिक सेलमधला. आता इथं तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सेल दिसतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड इमर्स केले आहेत, दोन्ही एकमेकांना एक्सटर्नल सर्किटनं जोडलेले आहेत. आणि हे जे इलेक्ट्रोड आहेत ते कशामध्ये डिप केलेले आहेत तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन किंवा ज्याला आपण
आयनिक सोल्युशन असं म्हणू शकतो, त्याच्यामध्ये हे डिप केलेलं आहे. मग ह्या मोल्टन सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलायसिस झाल्यानंतर म्हणजे करंट पास केल्यानंतर याच्यामध्ये ज्या रिएक्शन घडतात याच्याबद्दलचं डिस्कशन आता आपण इथं करणार आहोत. याचा फायनल रिझल्ट काय आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आता आपण इथं करूया. सो इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड, इट कन्सिस्ट ऑफ कंटेनर. याच्यामध्ये कंटेनर आहे विच कंटेन फ्युज्ड सोडियम क्लोराईड. याच्यामध्ये फ्युज्ड सोडियम क्लोराईड आहे. फ्युज्ड म्हणजे वितळलेला किंवा मोल्टन आपण म्हणूया. मोल्टन सोडियम क्लोराईड आपण कंटेनरमध्ये घेतला. इन विच टू इलेक्ट्रोड्स अँड विच इज मेड ऑफ कार्बन, किंवा ज्याला आपण ग्राफाईट असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड इमर्स केलेले आहेत. अँड दीज इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड टू द टर्मिनल ऑफ बॅटरी. हे दोन्ही इलेक्ट्रोड आहेत ते बॅटरीच्या टर्मिनलला जोडलेले आहेत. इथं तुमच्या लक्षात येईल की हा जो इलेक्ट्रोड आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे आणि हा जो इलेक्ट्रोड आहे तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. आणि हे जे दोन्ही इलेक्ट्रोड आहेत ते फ्युज्ड सोडियम क्लोराईड किंवा मोल्टन सोडियम क्लोराईड जो इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन किंवा आयनिक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण डीप केलेले लक्षात येतील. आता याच्या बाबतीमध्ये वर्किंग कसं चालतं, याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन कशा पद्धतीने घडतात हे आपण बघणार आहे. ऑब्व्हियसली आत्ता सांगितलं जे ॲनोड असतात त्याच्यावरती रिॲक्शन जी घडणार आहे ती ऑक्सिडेशनची, जे कॅथोड असतात त्याच्यावरती रिॲक्शन घडणार आहे रिडक्शनची. जेव्हा हा फ्युज्ड सोडियम क्लोराईड असणार आहे त्याचं डिसोसिएशन होणार आहे Na+ अँड Cl- म्हणूनचं. आणि जेव्हा आपण इथून पोटेन्शियल क्रिएट करणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणार आहे, तेव्हा ह्याच्यातला जो Cl- आयन असेल तो ज्या इलेक्ट्रोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथला जो ॲनोड आहे तिकडं तुम्हाला गेलेला दिसेल. आणि हा जो Na+ असेल तो त्या इलेक्ट्रोडकडे जाईल की ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे. तुम्ही इथं डायग्राममध्ये बघू शकता की हा जो फ्युज्ड सोडियम क्लोराईड असेल त्याचं डिसोसिएशन होणार आहे Na+ अँड Cl-. पोटेन्शियल क्रिएट झाल्यानंतर हा जो पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड जो आहे त्याला आपण ॲनोड असं म्हणणार आहे, त्याच्याकडे Cl- मायग्रेट झालेलं तुमच्या लक्षात येईल. आणि हा जो इलेक्ट्रोड आहे की ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्याकडे हा Na+ आहे मायग्रेट होताना दिसणार आहे. आणि ह्या करंट प्रोव्हाइड केल्यानंतरच्या पुढच्या रिएक्शन घडणार आहेत ॲनोडवरती ऑक्सिडेशन अँड कॅथोडवरती रिडक्शन. ह्या रिएक्शन कशा पद्धतीने घडतात याच्याबद्दलचं डिस्कशन आपण करूया. रिएक्शन ऑकरिंग इन द सेल्स. या सेलमध्ये रिएक्शन कशा घडतात. आत्ताच मी तुम्हाला बोललो Cl- आहेत ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जाणार आहेत आणि तिथं गेल्यानंतर हे जे Cl- असतील, हा Cl- आहे याचा अर्थ त्याच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. मग 2 Cl- जातील आणि स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन लूज करतील. जेव्हा Cl- स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे तेव्हा इट बिकम्स न्यूट्रल क्लोरीन. सिमिलरली व्हॅन 2 Cl- अंडरगोज ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथं 2 इलेक्ट्रॉन मायनस करायचे. -2 इलेक्ट्रॉन आहे इकडे गेल्यानंतर प्लस आपण लिहायची पद्धत आहे म्हणून मी इथं सांगतो. व्हॅन 2 Cl- इलेक्ट्रॉन लुजेस 2 इलेक्ट्रॉन इट विल फॉर्म Cl गॅस अँड Cl गॅस. ही असणार आहे प्रायमरी प्रोसेस. मी तुम्हाला रिपीट करतो. आपण काय केलं तर इलेक्ट्रोलायसिस ऑफ सोडियम क्लोराईड बघतो. सोडियम क्लोराईड फ्युज्ड सोडियम क्लोराईड कंटेनरमध्ये घेतला. इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये आहेत, एक ॲनोड असणार आहे, कॅथोड असणार आहे. बॅटरीला ते कनेक्ट केलेले आहेत. जेव्हा करंट पास होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आहे, तेव्हा ह्याच्यातला जो Cl- आहे त्याचं या ॲनोडकडे गेल्यानंतर ऑक्सिडेशन होणार आहे. तिथं त्याचे 2 इलेक्ट्रॉन लूज होणार आहेत अँड इट विल फॉर्म Cl गॅस प्लस Cl गॅस. इट इज अ प्रायमरी प्रोसेस अँड दीज Cl गॅस कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ Cl2 गॅस अँड इट इज अ सेकंडरी प्रोसेस. आणि म्हणून आपण ॲनोडवरची जी रिएक्शन आहे की जे आपण काय सांगतो तर ऑब्व्हियसली ऑक्सिडेशनची रिएक्शन आहे. वेन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इट इज द ऑक्सिडेशन. Cl- मायग्रेट टुवर्ड्स ॲनोड अँड अंडरगोज ऑक्सिडेशन बाय लूजिंग 2 electrons. It will form Cl gas. These are combined together in a secondary process to form Cl2 gas. That's why reaction at anode आपण सांगू शकता 2 Cl- लिक्विड हे फ्युज्ड स्टेटमध्ये असल्यामुळं इट गिव्ज Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही असणार आहे ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे ॲनोडवरची रिॲक्शन ऑक्सिडेशनची तुमच्या लक्षात आलेली असावी. 2 Cl- 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं इट विल फॉर्म Cl2 गॅस ॲट ॲनोड. तुम्हाला ॲनोडवरती तर क्लोरीन गॅसचे बुडबुडे बबल्स जे असतील ते तयार झालेले लक्षात येतील. नेक्स्ट आपण जातो की ॲट अ सेम टाईम कॅथोडवरती काय घडतं. आपण आता सांगितलं की इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये रेडॉक्स रिएक्शन घडतात. कोणीतरी इलेक्ट्रॉन लूज करतं आणि कोणीतरी इलेक्ट्रॉन गेन करतं. आता क्लोरीननं इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन गेन कोण करणार आहे त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण इथं करूया. इथं डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येतं की इथं आपण फ्युज्ड सोडियम क्लोराईड घेतलेला होता की ज्याचं डिस्कशन Na+ आणि Cl- झालं. निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला जो इलेक्ट्रोड आहे की ज्याला आपण कॅथोड असं म्हणालो
आणि हा जो कॅथोड असेल त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असलेला आयन आहे मायग्रेट होणार आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेला जो Na+ आहे तो तिथं इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. ॲक्च्युली इथं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, हा जो क्लोरीन आहे Cl- तो इथं गेल्यानंतर ऑक्सिडेशन झालं आणि त्यातून 2 इलेक्ट्रॉन जनरेट झाले. हे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते तुम्हाला या पद्धतीने इकडं सक झालेले दिसतील. म्हणजे इथं पंप ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीने हे 2 इलेक्ट्रॉन इथून जे जनरेट झाले या सरफेसवरती ते इलेक्ट्रॉन इकडे गेले आणि कॅथोड जिकडं आहे म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल आहे त्या कॅथोडकडे गेले आणि तिथं असलेला Na+ हे ते इलेक्ट्रॉन गेन करणार आहे अँड इट विल फॉर्म न्यूट्रल सोडियम. म्हणजे इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन झाला आणि जेव्हा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो तेव्हा त्याला आपण रिडक्शन असं म्हणतो. रिडक्शन रिएक्शन ऑकर्स ॲट कॅथोड. हे आपण मगाशी बघितलेलं होतं पण पुन्हा एकदा रिपीट करतो की पॉझिटिव्ह टर्मिनल जे होतं त्याला आपण ॲनोड म्हणालो. Cl- तिथं गेल्यानंतर Cl-2 Cl- काय केलं तर Cl2 गॅस तयार केला विथ फॉर्मेशन ऑफ 2 इलेक्ट्रॉन, कारण हे 2 इलेक्ट्रॉन लूज केले. हे लॉस केलेले इलेक्ट्रॉन असतील हे बॅटरीच्या साह्यानं सक केले जातात आणि हे या बाजूनं कॅथोडकडे प्रोव्हाइड केले जातात. कॅथोडकडे कोण आला तर Na+ आलेला आहे. हा Na+ इकडून आलेले जे इलेक्ट्रॉन असतील ते गेन करेल अँड इट बिकम्स न्यूट्रल. रिएक्शन बॅलन्स करताना 2 इलेक्ट्रॉन जर गेन करत असेल तर वी कॅन राईट हिअर 2Na+ प्लस 2 इलेक्ट्रॉन इट विल फॉर्म 2Na लिक्विड. या पद्धतीचं आपण इथं रिएक्शन सांगू शकता की जी असणार आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉनची, की ज्याला आपण रिडक्शन असं म्हणू शकतो. सो याच्या पुढचा पार्ट आपण बघतोय की नेट सेल रिएक्शन काय घडणार आहे. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, हा जो ॲनोड असेल त्याच्यावरती ऑक्सिडेशन Cl- विल लुजेस 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Cl2 गॅस विथ फॉर्मेशन ऑफ 2 इलेक्ट्रॉन, ज्याला आपण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन असं म्हणणार आहे. हे जे इलेक्ट्रॉन असतील ते या पद्धतीनं कॅथोडकडे जाणार आहेत. कॅथोडकडे असलेले Na+, इथं आपण रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 2Na+ घेतलं. इट गेन्स these 2 electrons to form 2Na liquid and it is a reduction half reaction. जेव्हा एकाच कंटेनरमध्ये ही रिएक्शन होणार आहे, एकाचं ऑक्सिडेशन एकाचं रिडक्शन होणार आहे, एकाने इलेक्ट्रॉन जे लॉस केलेले आहेत ते दुसऱ्या कोणीतरी गेन केलेले आहेत. त्यामुळे ओव्हरऑल सेल रिएक्शन लिहित असताना ह्या दोन्हीचे म्हणजे लेफ्ट साईडचे जे असतील त्याची सम करा, राईट साईडला जे असतील त्याची सम केली तर आपल्याला असं लक्षात येईल की 2Na+ हा 2Na+ घेतला इथं, 2Cl- हा 2Cl- घेतला प्लस 2 इलेक्ट्रॉन मी लिहितो इथं प्लस 2 इलेक्ट्रॉन घेतलो. इथं Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन, इथं Cl2 घेतला मी इथं प्लस 2 इलेक्ट्रॉन लिहितो आणि हा 2Na इथे लिहिला आहे. हे 2 इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल. दॅट्स वाय आपल्याला आन्सर जे मिळतं ते फायनल आन्सर ओव्हरऑल सेल रिएक्शनच्या बाबतीमध्ये जेव्हा सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलायसिस होतं तेव्हा सुरुवातीला जे आयन तयार झालेले आहेत त्याच्यापैकी Cl- ऑक्सिडेशन झालं आणि Na+चं रिडक्शन झालं आणि ओव्हरऑल सेल रिएक्शन आपल्याला जी मिळाली की ज्याच्यामध्ये Na+2 घेतले, 2 Cl- घेतले अँड इट विल फॉर्म 2 सोडियम विथ Cl2 गॅस. म्हणजे इथं एका इलेक्ट्रोडवरती तुम्हाला सोडियम तयार झालेलं दिसेल आणि एका इलेक्ट्रोडवरती क्लोरीनचे बबल्स तयार झालेले लक्षात येतील. दॅट्स वाय फायनल आन्सरकडे आपण कन्क्लुजनकडे जातो की याचा रिझल्ट काय येणार आहे. तर रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड अ पेल ग्रीन क्लोरीन गॅस इज रिलीज्ड ॲट ॲनोड. जो ॲनोड असेल त्याच्यावरती क्लोरीन गॅस, ॲनोड कुठं असणार आहे जे पॉझिटिव्ह टर्मिनलला इलेक्ट्रोड जोडलेला असेल ज्याच्यावरती ऑक्सिडेशन रिएक्शन घडणार आहे त्याच्यावरती काय झालेलं आहे तर पेल Cl2 गॅस रिलीज झालेला आहे. अ मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम इज फॉर्मड ॲट कॅथोड. हा जो कॅथोड असेल त्याच्यावरती सोडियम हा सिल्वरी व्हाईट कलरचा फॉर्म झालेला आपल्या लक्षात येईल. म्हणून फायनल कन्क्लुजनकडे आपण जातो. जेव्हा मोल्टन सोडियम क्लोराईडचं किंवा फ्युज्ड सोडियम क्लोराईडचं जेव्हा आपण इलेक्ट्रोलायसिस करणार आहे तेव्हा ॲनोडवरती तयार होणारा क्लोरीनचा गॅस आणि कॅथोडवरती तयार होणारा मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम. सो हे आत्ता बघितलं आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. सिमिलरली आपण नेक्स्ट पार्टकडे जातो आहे, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्युएस सोडियम क्लोराईड. हा महत्त्वाचा पार्ट आहे. याच्याबद्दलचे क्वेश्चन तुम्हाला JEE नीट CETसाठी विचारले जाऊ शकतात. आता आपण डिस्कस करणार आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्युएस सोडियम क्लोराईड. जर सोडियम क्लोराईड ॲक्युएस घेतला ऑब्वियसली ॲक्युएस याचा अर्थ सोडियम क्लोराईड प्लस वॉटर. आत्ताच्या आपण ज्या इलेक्ट्रोलायसिस बघितलं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सोडियम क्लोराईड होता जो फ्युज्ड किंवा मोल्टन होता. आता मात्र आपण ॲक्युएस सोडियम क्लोराईड घेणार आहे. म्हणजे हा जो कंटेनर दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त NaCl नाही आहे तर NaClच्या व्यतिरिक्त H2O1 आहे. त्यामुळं याचा ॲनोडवरच्या ऑक्सिडेशन किंवा कॅथोडच्या रिडक्शन रिएक्शनच्या बाबतीमध्ये काय फरक पडू शकतो याच्याबद्दलचा विचार आपण इथं करणार आहे. याचा शेवटी ओव्हरऑल रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे हे आपण इथं डिस्कस करणार आहोत. पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन सेम आहे.
की हे एक कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये ॲक्वियस सोडियम क्लोराईड घेतला, म्हणजे सोडियम क्लोराईड प्लस वॉटर घेतलेला. याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड आहे की जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असेल त्याला आपण ॲनोड म्हणणार आहे. जो निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असेल तो कॅथोड म्हणणार आहे. ऑब्व्हियसली ॲनोडवरती रिएक्शन घडणाऱ्या ऑक्सिडेशनची, कॅथोडवरती रिएक्शन घडणाऱ्या रिडक्शनची. मग ह्या केमिकल रिएक्शन कशा घडतात याच्याबद्दलचा इथं विचार करूया आपण. केमिकल रिएक्शन्स ॲट कॅथोड, कॅथोडवरती कोणती केमिकल रिएक्शन घडणार आहे. ऑब्व्हियसली हा जो सोडियम क्लोराईड आहे त्याचं डिसोसिएशन होणार आहे Na+ आणि Cl-. जेव्हा करंट पास करणार आहोत तेव्हा करंट पास केल्यानंतर जो बॅटरीचं जे निगेटिव्ह टर्मिनल असेल की ज्याला आपण कॅथोड असं म्हणतो, त्याच्याकडे हे Na+ जे असतील ते मायग्रेट होणार आहेत आणि Na+ कॅथोडकडे गेल्यानंतर तिथं इलेक्ट्रॉन गेन करणार आहेत, म्हणजे त्यांचं तिथं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा बघतो इथं ॲट कॅथोड, कॅथोडवरती कुठली रिएक्शन होणार आहे, तर ऑब्व्हियसली कॅथोडची रिएक्शन नेहमीच कुठली होणार आहे, रिडक्शनची. Na+ आयन तिकडे जातील आणि हे Na+ आयन असेल तिथं इलेक्ट्रॉनचा गेन करतील अँड इट विल फॉर्म सोडियम सॉलिड. आणि इथं जो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे तो दिला E0 = -2.71 व्होल्ट. हा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय विषय आहे याच्याबद्दलचं डिस्कशन चॅप्टरच्या शेवटी केलेलं आहे. त्यामुळे आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवा, ही जी रिएक्शन घडत असताना इथं जे पोटेन्शियल क्रिएट झाला तो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, -2.71 व्होल्ट या पद्धतीनं. आता सुरुवातीला आपण सांगितलं इथं ॲक्वियस सोडियम क्लोराईड आहे, म्हणजे सोडियम क्लोराईडच्या सोबत इथं वॉटर पण आहे आणि हा जो वॉटर आहे त्याचं डिसोसिएशन H+ आणि OH- पण होऊ शकतं. आणि त्यामुळं इथं आपण जी आत्ता रिडक्शनची रिएक्शन सोडियम प्लस इलेक्ट्रॉन इट गिव्ह सोडियम सॉलिड सांगितली, याच्या व्यतिरिक्त इथं आणखीन एक पॉसिबिलिटी आहे रिडक्शन रिएक्शनची, आणि ती पॉसिबिलिटी अशी आहे की वॉटर मॉलिक्युल अंडरगोज रिडक्शन. म्हणजे जसा Na+ रिडक्शन होऊन Na सॉलिड होऊ शकतो त्या पद्धतीने इथं कॅथोडच्या बाबतीमध्ये हे H2O 2 इलेक्ट्रॉनला गेन करून इट विल फॉर्म H2 गॅस प्लस 2OH- हे इथं रिएक्शन घडू शकतं. म्हणजे देर आर 2 पॉसिबिलिटीज की ज्याच्यामध्ये एक झालं सोडियम प्लस गेन इलेक्ट्रॉन टू फॉर्म सोडियम सॉलिड. वॉटर अंडरगोज रिडक्शन दुसरी पॉसिबिलिटी आहे, वॉटर अंडरगोज रिडक्शन इट गेन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म H2 गॅस. आणि इथं जो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलेला आहे तो E0 = -0.83 व्होल्ट. आता तुमच्या इथं लक्षात येईल की कोणाची व्हॅल्यू जास्त आहे, तर ऑब्व्हियसली -0.83 व्होल्ट ही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू जास्त आहे. ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त असेल ती रिॲक्शन तिथं प्रेफरेबल असेल. म्हणजे 2 पॉसिबिलिटी, सोडियम प्लस रिडक्शन किंवा वॉटरचं रिडक्शन, तर याची व्हॅल्यू आहे -2.7 व्होल्ट आणि याची व्हॅल्यू आहे -0.83 व्होल्ट. ऑब्व्हियसली ही व्हॅल्यू जास्त आहे आणि त्यामुळं कॅथोडवरती जी प्रेफरेबल रिॲक्शन असेल ती असणार आहे वॉटरचं रिडक्शन विथ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. हे लक्षात ठेवायचं आहे. मगाशी आपण फक्त मोल्टन सोडियम क्लोराईड घेतला, तिथं फक्त सोडियम प्लस अँड Cl- होते. आता मात्र वॉटर असल्यामुळं वॉटरच्या बाबतीमध्ये सुद्धा ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन घडल्यानंतर तिथं पॉसिबिलिटी तयार होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये पहिली पॉसिबिलिटी आपण बघितली Na+ इलेक्ट्रॉन इट विल फॉर्म Na सॉलिड आणि वॉटर अंडरगोज रिडक्शन बाय गेनिंग 2 इलेक्ट्रॉन इट विल फॉर्म H2 गॅस. मग ह्या दोघांच्यामध्ये प्रेफरेबल रिएक्शन कुठली, तर त्यासाठी आपण वापरला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू. इथे आहे -2.71, इथं आहे -0.83 व्होल्ट. त्यामुळं रिएक्शन प्रेफरेबल कुठली असणार आहे, वॉटर अंडरगोज रिडक्शन टू फॉर्म H2 गॅस. म्हणजे इथं सोडियम न तयार होता H2 गॅस तयार होणार आहे. नेक्स्ट आपण जातो सिमिलरली ॲनोडकडे काय होऊ शकतं. तर आता ॲनोडच्या बाबतीमध्ये मगाशी आपण बघितलं Cl- असेल तो ॲनोड जो असेल तो पॉझिटिव्ह त्याच्याकडे गेल्यानंतर स्वतःचे इलेक्ट्रॉन लॉस करून ऑक्सिडेशन रिएक्शन घडणार आहे. ॲनोडवरती नेहमीच ऑक्सिडेशनची रिएक्शन घडते. टू Cl- इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Cl2 गॅस. आणि याचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिला आहे -1.36 व्होल्ट या पद्धतीनं. सिमिलरली इथं जो वॉटर दिलेला आहे त्याचं पण ऑक्सिडेशन होऊ शकतं अँड इट विल फॉर्म O2 गॅस प्लस 4H+ प्लस 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे Cl- पण ऑक्सिडेशन आणि 2H2Oचं पण ऑक्सिडेशन होऊ शकतं. मग ह्या 2 पॉसिबिलिटीपैकी कुठली पॉसिबिलिटी जास्त करेक्ट आहे, तर मग सांगितलं ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त असेल त्या पद्धतीनं. इथं -0.4 आहे, इथं -1.36 आहे. ऑब्व्हियसली ही व्हॅल्यू जास्त आहे. बट ड्यू टू द शब्द लक्षात ठेवायचा ओव्हर व्होल्टेज. आता ह्या टर्मबद्दलचं डिस्कशन तुम्हाला आत्ता नाही आहे, आपण जेव्हा डायरेक्ट लेक्चर सुरू होतील त्यावेळी आपण याच्याबद्दलचं डिस्कशन करूया. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, खरं तर रिॲक्शन स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूचा विचार करताना
H2Oचं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे होतं, बट ड्यू टू द हा वर्ड लक्षात ठेवायचा, ओव्हर व्होल्टेज वॉटर डज नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन अँड Cl- अंडरगोज ऑक्सिडेशन टू फॉर्म Cl2 गॅस. इथं लक्षात ठेवा, मगाशी आपण सांगितलं की दोन पॉसिबिलिटी होत्या कॅथोडवरती, एक सोडियमचं रिडक्शन आणि एक वॉटरचं रिडक्शन. आणि इथं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूचा विचार करता आपण सांगितलं की वॉटरचं रिडक्शन घडणार आहे अँड इट विल फॉर्म H2 गॅस ॲट कॅथोड. बट जर आपण ॲनोडचा विचार करायला गेलो तिथंसुद्धा दोन पॉसिबिलिटी आहेत, Cl- ऑक्सिडेशन किंवा वॉटरचं ऑक्सिडेशन. आणि इथं मात्र हा ओव्हर व्होल्टेज ही टर्म आहे, या ओव्हर व्होल्टेजमुळं वॉटरचं ऑक्सिडेशन न घडता इथं Cl- ऑक्सिडेशन घडणार आहे अँड इट विल फॉर्म Cl2 गॅस. म्हणून कन्क्लुजनकडे आपण जात असताना हे सांगू शकतो किंवा ओव्हरऑल सेल रिएक्शन पहिल्यांदा बघूया. आणि ओव्हरऑल सेल रिएक्शन तुम्हाला या पद्धतीने दिलेली आहे. दोन्ही रिएक्शनची सम म्हणजे आपण ओव्हरऑल किंवा नेट रिएक्शन असं म्हणतो. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सांगतो की ऑक्सिडेशनवरती जी रिएक्शन होणार आहे ती ऑक्सिडेशनची, आणि ती वॉटर आणि क्लोरीन मायनसमध्ये क्लोरीन मायनसची घडली म्हणून Cl- इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन फॉर्म Cl2 गॅस. आणि कॅथोडवरती जी रिएक्शन होणार आहे ती रिडक्शनची, तिथं पण दोन पॉसिबिलिटी होत्या, Na+चं रिडक्शन की वॉटरचं रिडक्शन. आपण सांगितलं वॉटरचं रिडक्शन तिथं प्रेफरेबल असेल, इट विल फॉर्म H2 गॅस. ओव्हरऑल सेल रिएक्शनमध्ये आपण काय करतो, लेफ्ट साईडची सम राईट साईडची सम दोन्ही बाजूला जे सारखे असेल ते एकमेकांना कॅन्सल केले तर आपल्याला फायनल आन्सर मिळतं 2Cl- 2Cl- प्लस 2H2O प्लस 2H2O. जर आपण 2 इलेक्ट्रॉन हे जर घेतले इथले तर हे लेफ्ट साईडचा या पद्धतीनं Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन, Cl2 गॅस इथं मी प्लस 2 इलेक्ट्रॉन लिहितो, H2 गॅस 2OH- H2 गॅस 2OH-. हे 2 इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल, दॅट्स वाय विल गेट द फायनल आन्सर. ओव्हरऑल सेल रिएक्शन मिळणार आहे 2Cl- aqueous प्लस 2H2O लिक्विड. इट गिव्ज Cl2 गॅस प्लस H2 गॅस प्लस 2OH- aqueous. म्हणजे इथं आपण म्हणू शकतोय की क्लोरीन गॅस पण तयार होतोय आणि H2 गॅस पण तयार होतोय. आणि त्यामुळं आपण याच्या रिझल्टकडे जात असताना हे सांगू शकतोय की H2 गॅस इज लिबरेटेड कॅथोड. इथं बघा H2 गॅस लिबरेट झालेला असेल. आपण फक्त जर मोल्टन सोडियम क्लोराईड घेतला असता तर इथं तुम्हाला सोडियम डिपॉझिट झालेलं लक्षात आलं असता. पण जर ॲक्वियस सोडियम क्लोराईड जर घेतला तर सोडियम डिपॉझिट व्हायच्या ऐवजी तिथं H2 गॅस हा डिपॉझिट झालेला किंवा लिबरेट झालेला तुमच्या लक्षात येईल ॲट कॅथोड. आणि Cl2 गॅस इज रिलीज ॲट ॲनोड. हे मगाशी ज्या पद्धतीनं सोडियम क्लोराईडचं आपण इलेक्ट्रोलायसिस केलं मोल्टन सोडियम क्लोराईडचं, तिथं पण सेम रिझल्ट मिळाला होता की ॲनोडवरती आपल्याला क्लोरीन गॅस मिळाला. इथंसुद्धा ॲक्वियस सोडियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये सुद्धा क्लोरीन गॅसच आपल्याला ॲनोडवरती मिळणार आहे. आपण मगाशी ओव्हरऑल सेल रिएक्शनमध्ये बघितलेलं होतं की इथं Cl2 गॅस H2 गॅसच्या व्यतिरिक्त 2OH- तयार होतात. आणि मगाशी आपण सांगितलं की इथं H2Oचं रिडक्शन झालं आणि Na+ तसाच राहिला. हा शिल्लक राहिलेला Na+ आणि इथं तयार झालेला हा OH- एकत्र येऊ शकतात आणि फायनल रिझल्टमध्ये असं घडू शकतं Na+ आयन रिमेन्स अनरिएक्टेड अँड OH- आयन्स आर फॉर्मड ॲट कॅथोड. NaCl जो असेल त्याचं कन्व्हर्जन होणार आहे NaOH-मध्ये. म्हणून या इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये आपण 3 रिझल्ट देतो. त्याच्यातला फर्स्ट रिझल्ट आपण सांगितला H2 गॅस इज लिबरेटेड कॅथोड. जर फक्त मोल्टन सोडियम क्लोराईड असता तर इथं सोडियम डिपॉझिट झालेला असता. ॲक्वियसच्या बाबतीमध्ये सोडियम होणार नाही आहे तर H2 गॅस लिबरेट होणार आहे. सेकंड रिझल्ट सांगितला क्लोरीन गॅस इज रिलीज ॲट ॲनोड. मोल्टन सोडियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये पण सेम रिझल्ट मिळालेला जो आता आपल्याला ॲक्वियस सोडियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये मिळालेला. आणि लास्ट की अनरिएक्टच असलेला Na+, म्हणजे ज्याचा जो रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट झाला नाही तो Na+, आणि रिएक्शनमध्ये तयार झालेला OH- कंबाईन टुगेदर टू फॉर्म NaOH. म्हणजे 3 रिझल्ट, H2 गॅस ॲट कॅथोड, Cl2 गॅस ॲट ॲनोड अँड NaOH विल बी फॉर्म in which NaCl is converted into NaOH. सो नेक्स्ट पार्ट जो असेल त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया.